मित्रांनो, मी तुमच्या आजच्या एका नवीन व्हिडिओ सहर्ष स्वागत करतो. बघू शकतो आपण ऑर्गॅनिक पद्धतीने तूर घेतो. ऑर्गॅनिक पद्धतीने वांगी, मिरची, टोमॅटो, पालक, मेथी, सांबार याचा तुम्हाला व्हिडिओ जर टाकले तर माझ्या चॅनल व्हिडिओ तर दिसूनच जाईल. ऑर्गॅनिकमध्ये आपण तूर पण घेतो. तूर, चणा हे सुद्धा आपण ऑर्गॅनिक पद्धतीने घेतो. पण तरी आपण याच्यात एक रासायनिकचा आपण फवारा दिला, पण याच्यात खतं वगैरे कोणतेच वापरत नाही. जे आपण सोयाबीन पेरतो, सोयाबीनसोबत खत पेरते बरेच लोक. सोयाबीन तुरीस होते आपण तेव्हा खत पेरत नाही, काहीच नाही. पूर्ण ऑर्गॅनिक असल्यासारखं आहे. पण आपण याच्यात एक फवारा दिला, आपल्याला जरा रोग वाटत होता, आपल्या ऑर्गॅनिक यांना कव्हर नव्हता होत, म्हणून आपण एक रासायनिकचा फवारा दिला. फक्त ती आपण फक्त एक मोनोचा फवारा दिला, मोनोचा एक पावडर टाकला, 19 पावडर, बस हे 2 याचा फवारा दिलेला आहे. हे पूर्ण आपली ऑर्गॅनिक पद्धतीने तुरी आहे. बघू शकता आता शेंगासुद्धा सुटायला सुरुवात आहे. बघू शकता शेंगासुद्धा धरलेल्या आहेत. बघू शकता हे बघा, चलपट फुलं, शेंगा, हे पूर्ण आपलं ऑर्गॅनिक प्लॉट आहे. पूर्ण ऑर्गॅनिक आहे. कमीत कमी माझ्यापेक्षा वर आहे, माझी 5.5-6 फूट हाईट असेल. माझ्या हाईटपेक्षा उंच झाली आहे तूर. आणि याची आपण एक छाटणी करून घेतलेली आहे. याची आपण 2 छाटण्यासुद्धा केलेल्या आहेत. याची जेवढी तूर दिसून आहे छाटणी करूनसुद्धा घेतलेली आहे, तरी आपल्याला पाहू शकता कशा प्रकारे फळतोडली आहे. याच्यात आपण कोणते रासायनिक जास्त फायदे ना महागडे औषध दिले ना काही. जर आपण रासायनिक औषध मारतो म्हटलं तर मला याच्यात कमीत कमी हे धरा, माझ्याकडे 2 प्लॉट आहे तुरीचे, एक 2.5 एकराचा ना एक 2 एकराचा. तर कमीत कमी मला 2000चं 1500 रुपयाचं औषध लागलेलं आहे पूर्ण प्लॉटला, म्हणजे 2.5 एकर प्लस 2 एकर. 1500 रुपये औषध, आणि 1500 रुपये धरून घ्या माणसाचे, कारण की पाऊस स्प्रेनं मारायला लागते, 2 दिवस लागतात कमीत कमी फवारायला त्याचे. पण 1500 रुपये ते धरा. पंप आपल्या राहतो, माणसं आपले पूर्ण आहे ऑर्गॅनिक. हे बघू शकतो, धुऱ्याला सुद्धा आपण तूर लावलेली आहे. बांधावर जे येतं कंपाऊंडच्या काठाने पूर्ण आपण ऑर्गॅनिक पद्धतीने तूरले बघू शकता. पण चालता फिरता तुरीचे तासा दाखवता, आणि आपण ही तूर बेडवर घेतलेली आहे. दरवर्षी कसं होते, पाऊस आला म्हणजे तूर वाहून जाय, तूर उगवेच नाही, बरीच तूर हे मोडून जाय. जास्त पाणी आल्याने तूर कशी होऊन जाय, मेल्यासारखी होऊन जाय, सडून जाय उगवलेली झाडं. तर आपण म्हणून बेडवर लावली आहे. बघू शकतो बेडवरच्यामध्ये आपण सोयाबीन पेरलेलं आहे. आणि जे कोणी म्हणते ऑर्गॅनिक तूर येत नाही, ऑर्गॅनिक पण येते, फक्त मेहनत घ्यायला लागते आणि औषध आपलं स्वतः तयार करायला लागते. स्वतः औषध तयार करून स्वतः फवारायला लागते, तर याच्यात फायदा आहे. हे पूर्ण ऑर्गॅनिक होऊ शकतं. अशा प्रकारे ऑर्गॅनिक तुरीचे तास आहे. आणि आता एक तूर निघा, आपण याच्यात आपण जमलं तर आपण तीळ घेऊ. 30 जानेवारीपर्यंत किंवा 2 फरवरीपर्यंत आपली तूर आली सोंगाल, तर आपण याच्या तीळ घेऊ, म्हणजे तूर काढून तीळ पेरू. तर अशा प्रकारे तुरीचे तास आहे. मला त्यात सोयाबीन पण मला कमीत कमी 20 पोते जवळजवळ सोयाबीन पिकलेलं आहे. 20 ते 22 पोते सोयाबीन झालेलं आहे फक्त तुरीतलं. 20-22 पोतीच्या वर सोयाबीन आहे. पूर्ण ऑर्गॅनिक बा एकसारखे तास आहे. म्हणून तुझे तासं बांधते एकसारखे आहे सर्व तासं. याला फुलोर पण आहे, हळू फुलोर येऊन आला. होऊ शकता किती मस्त फुलं, ना किड्या ना काही आहे. एकच फक्त आपण रासायनिक फवारा दिलेला आहे आतापर्यंत. शकता, आणि याला आपण पाणी लावणार आहोत. बेड असल्यामुळे आपल्याला गाळ पाहायची गरज नाही, पटपणाने आपलं काम होऊन जाते.
पडीला लावून याच्यात पाणी चालू राहील आपलं पटपाणी. याच्यात लक्ष राहिलं, याच्यात उचललं त्याच्यात उचललं, बेड असलं काम नसतं. बेडनं पाणी कसं अडवून राहते. तुम्हाला हे जर तुरीबद्दल व्हिडिओ आवडला असेल, लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू, जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून नवीन पिकाबद्दल माहिती प्राप्त होऊ शकतात. काही हा शेंगासुद्धा बारीक बारीक धरलेल्या आहे. एकट दुकट झालं शेंगासुद्धा लागलेल्या आहेत. कोणी फ्युजन मारते, कोणी प्रोक्लेम मारते, कोणी केम मारते. अशा महागड्या औषधं आपण सर्रास आपण वापरा, आपण हलक्या कमी पॉवरचे औषधं वापरतो. आणि हा विचार करायचा कधी औषधमध्ये कमी खर्च आपला फवारणी एवढं महागड्या मारूनसुद्धा पिकं कधी कधी चांगली होत नाही. आपण हलके पॉवरचे औषधं मारतो. दोन